अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लोक तुमच्या मागे काय बोलत राहतात याचा कधीही विचार करू नका. लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच राहणार, पण स्वाभिमान जपत पुढे चालत राहिलात तुम्ही तर अशा लोकांचा विचारही मनात येणार नाही. स्वामींचे असेच निर्मळ संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करताना जर आपली चिडचिड झाली आणि आपण दुखावलो गेलो तर अर्थात तो आपला अहंकार आहे. पण हेच स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिला तर त्याला नक्कीच स्वाभिमान म्हणता येईल. चांगलं दिसणं याचा अर्थ स्वतःला सतत महत्त्व देणं असा होत नाही, तर स्वाभिमान जपणं असा होत असतो. आपण जसे आहोत तसेच स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं. स्वाभिमान जपला आणि प्रेम केले तरच आपण दुसऱ्यांशी व्यवस्थित वागू शकतो. स्वाभिमान जपायला शिकलात तर आयुष्यात अपमान हा कधीही होणारच नाही. इतरांकडून तुम्हाला स्वीकारलं जाण्याची वाट पाहण्याची खरंच गरज नाही. स्वाभिमान जपत तुम्ही आधी स्वतःला स्वीकारा, त्यानंतर संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल याची खात्री बाळगा. स्वतःला समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा, नेहमी हा स्वाभिमान जपा. लोकांशी स्वतःची तुलना करण्यापेक्षा आपल्याला काय हवंय ते आधी पहा. कोणाशीही तुलना करण्याची अजिबात तुम्हाला गरज भासणार नाही, तुम्ही जर तुमचा स्वाभिमान जपला तर. कारण तेव्हा आपण स्वतःला अधिक समजून घेऊ शकतो. तुम्ही स्वाभिमान जपून इतरांकडून आदर मिळवू शकता, हे नेहमी लक्षात ठेवा. अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे, तर स्वाभिमान हा खरा आत्मविश्वास आहे. तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यावर कधीही मात करू देऊ नका, कारण असं झालं तर तुमचा स्वाभिमान डळमळायला लागेल आणि सर्वात जास्त हा त्रास तुम्हालाच होणार आहे. स्वाभिमान जपण्यासाठी तुम्हीच कणखरपणे उभं राहायला हवं. तुम्हाला मदत करायला कोणीही येणार नाही. स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारायला शिकावं, तर आपोआप आपला स्वाभिमान जपला जाईल. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत जगण्यात काहीही अर्थ नाही. कधीही आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. तुझे अपराध आम्ही माफ केलेत, पण यापुढे सावधगिरी वाघ. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ येथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेव, राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालू. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त रहा. भय हे विश्वासाच्या विपरीत असतं. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण देवाला हा संदेश पोहोचवतो की आपला त्यांच्यावर विश्वास नाही. फळ लागल्यावर झाडाच्या फांद्या खाली वाकतात, जसं सज्जन लोक धन आणि ज्ञानप्राप्ती होताच विनम्र होत असतात. सर्व स्वप्न त्याग करा, काहीतरी वेगळं करण्यासाठी. जसं रामाने बरंच काही गमावलं श्रीराम होण्यासाठी. सर्व स्वप्न त्याग करा, काहीतरी वेगळं करण्यासाठी. जसं रामाने बरंच काही गमावलं श्रीराम होण्यासाठी. जो चिंता करतो
तोच दुःखी असतो. जो चिंतन करतो तो सुखी असतो. संसार सोडून परमात्मा मिळत नाही, परंतु परमात्मा मिळवण्यासाठी जग मात्र आपोआप सुटतं. देवाच्या दरबारात प्रत्येक कर्माचा लेखाजोखा असतो. रागाने भ्रम निर्माण होतो, भ्रमाने बुद्धी भ्रष्ट होते. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा तर्क नष्ट होतात. जेव्हा तर्क नष्ट होतो व्यक्तीचं पतन होऊ लागतं. सार्थक आणि प्रभावी उपदेश तो आहे जो तुमच्या वाणीने नाही तर तुमच्या आचरणामधून दिसत असतो. दुसऱ्यांच्या आध्यात्मिकतेचा मनापासून आदर करणारेच मनुष्यामध्ये आध्यात्मिकता उत्पन्न होत असते. तुला नवीन काय शिकायचं आहे तर ऐक. आज रात्री झोपताना तुझ्या मनात एक विचार नक्की करशील. दुसऱ्या दिवशी पहाटेला स्वतः आरशासमोर उभा राहून शांत मनाने स्वतःच पाहशील. तेव्हा त्या विचाराची आठवण होते का? ते स्मरण राहतं का? तरच स्पष्ट समज जी तार तुझ्या आयुष्याला जोडून तुला पुढे जायला मदत करत आहे तिथंच स्वर्ग. आता तो विचार काय आहे, कोणासाठी आहे, तो कशाबद्दल आहे हे लक्षात आले की स्वतःसाठी काय महत्त्वाचं आहे ते समजायला लागेल. पर्यायी इथं तिथं धावणारं मन फक्त तिथंच स्थिरावतं हेही समजेल. आयुष्यात नकारात्मकतेला थारा देण्याआधी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तरी विचार करावा की ज्याला आपण मानतो तो भगवंत असताना तुमच्या आयुष्यात नैराश्य का बरं येईल? तुझा प्रवास हा आमच्याशी जोडला गेला असताना तुला भक्कम पाठबळ हे मिळतच राहतं. तू फसतोस कुठे तर तुला माफ करता येत नाही. मनातून किती वेळा बोललं की मी माफ केलं तरीही ती स्पंदन आतून तयार झाली नाही. साधा विचार कर. जिथे भगवंताला विराजमान करायचं आहे तिथे कोणत्याही प्रकारची घाण चालत नाही. अशा वेळेला अंतर्मनात जी अस्वच्छता साठवली आहेस ती तिथंच तू आम्हाला विराजमान व्हा असं सांगत आहेस. तर आम्ही अशा घाणीत कसं बसायचं? तुला काय महत्त्वाचं आहे ते तुझं तू ठरव. तुझं आयुष्य हे सात्विक, समाधान, आनंद, आरोग्य घेऊन पुढे जायचं आहे तर नको ते जडवत बाजूला ठेव. इथं काहीच उपयोग होणार नाही. ते स्वीकारून फक्त तू वास करून घेशील आणि तुला झालेला त्रास बाळा खरंच माझ्याच्याने पाहत नाही ठेवावे लागेल. इथं काहीच उपयोग होणार नाही. ते स्वीकारून फक्त तू वास करून घेशील आणि तुला झालेला त्रास बाळा खरंच माझ्याच्याने पाहत. बघायला गेलं तर परीक्षा कोणालाच आवडत नसते. जोपर्यंत तू परीक्षाच या जीवनाचा अविभाज्य घटक आहे मानत नाही तोपर्यंत तुला जीवनाची पद्धती उलगडता येत नाही. त्यामुळे वारंवार वेळोवेळी परीक्षाही घ्यावीच लागते. अरे तुम्हाला खऱ्याची जाणीव होण्यासाठी जर का काही त्रास झाला तर तो त्रास आपल्याला फार वेगळ्या स्तरावर आणि सुखाकडे घेऊन जाणारा आहे हे समजण्यासाठी ती परीक्षा असते. पण उलट तुम्ही परीक्षेचा बाऊ करून त्या रस्त्यावरती जायलाच मागत नाहीत. इथून तिथून पळ काढत राहिला आणि म्हणूनच तुम्ही तिथंच अडून राहता. ज्याप्रमाणे आजचा दिवस हा सुद्धा संपणारच आहे, उद्याचा दिवस हा येणारच आहे, अगदी तसंच आजची जी तुमची परिस्थिती आहे ती बदलणारीच आहे. मग ती चांगली असो किंवा वाईट. चांगल्यातून जास्त चांगलं निर्माण होण्यासाठी सुद्धा
परीक्षा आणि वाईटातून चांगलं निर्माण करण्यासाठी सुद्धा परीक्षाच द्यावी लागते. एखादा मूर्तिकार जर पाषाणातून सुंदर मूर्ती घडवतो तेव्हा खरा मूर्तिकार काय म्हणतो? मी फक्त वरची जास्तीची खपली बाजूला केली. मूर्ती तर भगवंतांनी आत ठेवलीच होती. अगदी तसंच स्वतःला समजा तुम्ही एक देह जो घेतला आहे त्यात आत त्याचे आत्मन आहे जे तेजोमय आहे. जेव्हा गलिच्छ विचारांची नको ती वलय बाजूला काढून टाकण्यासाठी परीक्षा देत राहाल तसे परीक्षामध्ये तुम्ही उत्तीर्ण होतच पुढे जाणार आहात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नाच्या मागे लागा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्याच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण या निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगडं मारली जातात. जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्ही ते मिळवण्यासाठी आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं आहे. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग तुम्ही चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने असता. खूप वेळेला काही गोष्टी माहिती असून सुद्धा आपल्याला काहीही समजत नाही. असा आव आणावा लागतो तर काही गोष्टी समजून सुद्धा त्यावर काम करता येत नाही. अशी कृत्य हातातून घडतात. एक प्रकारचा खेळ नसून इथे स्वतःला आत्मपरीक्षणासाठी संधी देणे गरजेचं आहे. मला काय माहीत आहे त्यापेक्षा मला काय माहीत नाही हेही तपासणं गरजेचं आहे. इथे कुठचीच गोष्ट जी तुमच्या मनाला जास्त भावते ती सहज म्हणून तुमच्याजवळ आलीच नाही. काहीतरी कारण असं आहे ज्याची उकल तुम्हाला काढावी लागेल. त्यासाठी नामाची कास कधीच सोडू नका. साधनेमध्ये मस्त राहायला शिकलात की आयुष्य कापसासारखं हलकं, अगदी हलकं होऊन जाईल. जे चांगलं आहे तेच तुझ्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करेन. तुला ते घेता आलं पाहिजे. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जर तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रथम दगड मारण्यापेक्षा नेहमी त्याला बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी पैशाने विकत घेतलेल्या वस्तूपेक्षा स्वाभिमानाने मिळवलेली लोक सर्वात जास्त मोलाची आणि सुख देणारी असतात. मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका, कारण उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्की ओळख सांगतील. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश हे अवलंबून असते. तुमच्या कर्मावर जर तुमची भक्ती असेल तर तुमचं कर्मच सार्थकी लागू शकतं. स्वतःला घडविण्यात
आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी तुम्हाला वेळच मिळणार नाही. व्यक्तिमत्व चांगलं नसेल तर सुंदर दिसण्यात काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे. जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश हे प्राप्त होतच असते. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कोणी प्रेरणा देते तर कोणी टीका सुधारण्याची संधी देते. या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरलेले आहेत. तुम्ही कितीही म्हणलात की मी समोरच्याला पूर्णपणे ओळखलं आहे, पण तसं कधीच नसतं.